मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बीडमधील ओबीसी मोर्चात वडेट्टीवार यांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा, तर मला टार्गेट करण्यासाठी भुजबळांना माझ्यावर सोडलं। जरांगे पुराण सोबतच जीआर काढल्यानं सरकार पुराणही वाचा, वडेट्टीवारांचं आव्हान। मी वडेट्टीवारांना कशाला टार्गेट करू, वडेट्टीवारच सारखी आपली भूमिका बदलत आहेत, भुजबळांचं प्रत्युत्तर। बीडमधील ओबीसी मोर्चा राजकीय नाही तर सामाजिक होता। व्हिडिओ दाखवून आपल्या समाजातील नेत्याची प्रतिमा मलिन करणं अयोग्य आहे, बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। जरांगे बिंडोक माणूस, हाकेंची जरांगेवर टीका, जीआर न्यायालयात रद्द होईल, लक्ष्मण हाकेंचा दावा। बोर्डींच्या जागेच्या विक्रीविरोधात जैन समाजाचा पुण्यात भव्य मोर्चा, 3000 कोटींच्या जमिनीची 230 कोटीत विक्री, विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे जागा विकल्याचा राजू शेट्टींचा आरोप। जरांगे मराठ्यांशी दगाफटका करतोय, राजकीय आरक्षण हा डाव असल्याचा मुंडेंचा आरोप, तर पुरावे घेऊन करुणा मुंडे आल्या होत्या, पण मी बाईच्या आडून लढणारा माणूस नाहीये, जरांगेंचा निशाणा। ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचं आहे त्यांचं स्वागत। महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभेसाठी संजय राऊतांचं विधान, तर ठाण्यात 75 जागा जिंकणार, राऊतांचा दावा। राऊत बोलतात नेहमी त्याच्या उलट होतं, राऊतांच्या भोंग्यामुळे त्यांच्या जागा कमी होणार, संजय केळकर यांच्यासह प्रताप सरनाईकांचा राऊतांवर पलटवार। जळगावच्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात महायुतीत मिठाचा खडा, शिवसेनेच्या नाऱ्यानंतर भाजपकडून देखील आता स्वबळाचा नारा। मतदार यादीत घोळ, भाजपच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांची पालकमंत्र्यांकडे तक्रार, मतदार यादीत 7000 नावांची पुनरावृत्ती, तर 3000 मृतकांची नावं, विजयराज शिंदे यांचा गंभीर आरोप। गंगापूर विधानसभा मतदारसंघात 36000 बोगस मतदार, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण निवडणूक आयोगावर आरोप। 3500 कोटींच्या जैन भूखंड घोटाळ्याचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत, या प्रकरणात कोण कोण आहे लवकरच कळेल, संजय राऊतांचा आरोप। पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यात यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार, शेतकऱ्यांनी बियाणे खतांची चिंता करू नका, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला, हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या बोरगावकरांच्या गाडीची तोडफोड, हल्ल्यात 1 जण गंभीर जखमी। निवडणुकीत उभे राहा, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य, हास्यकल्लोळ होताच बाबासाहेब पाटील यांची सारवासारव। उद्या गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। नागपुरात महाज्योतीची इमारत आणि प्रशिक्षण केंद्र उभारणार, उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते इमारतीचं भूमिपूजन, गडकरी, बावनकुळे, अतुल सावेंसह इतर नेतेही उपस्थित राहणार। अमरावतीमध्ये चक्क 21,000 रुपये किलो सोन्याची मिठाई, सोन्याची मिठाई खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रूटची मागणी, नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ, अन्न आणि औषध प्रशासनाकडून मेसर्स अंबिका कंपनी सील। दिवाळीत नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद, कांदा विक्रीसाठी रांगा, आवक वाढल्यानं कांद्याचे दर कोसळले, दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादकांसोबत व्यापारी वर्गात नाराजी। पुढील 2 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज, पावसाची शक्यता असताना सांताक्रूजमधील तापमान 37 अंश सेल्सिअसवर पोहोचलं। चिपळूणला परतीच्या पावसाचा फटका, 44 गावांमधील 36,000 हेक्टरवरील भातशेतीचं मोठं नुकसान, शेतकरी हतबल। नांदेडच्या चेनापूर तांड्यामध्ये 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा, विहिरीतील पाणी पिल्यानं विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती, पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार। सोन्याच्या दरात 5,000 तर चांदीच्या दरात 25,000ची घट, सोन्याचे दर प्रतितोळा 1,31,000 तर चांदीचे दर 1,70,000 किलोवर। मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, बेल्जियममधील कोर्टाकडून मेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता।
पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू. अफगाणिस्तानची पाकिस्तान श्रीलंकेसोबतच्या T20 मालिकेतून माघार. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.